नमस्कार गावालोनो, कसे सगळे एकदम मजेत ना? तर तुम्हाला सांगितलं होतं जसं मी काय तुम्हाला लवकरच भेटतो. तर आपला प्लॅन आहे. आज तारीख आहे 31 मे. 31 मेची आज तारीख आहे. वाजले 12 वाजता आणि आपण परत एकदा चाललो आहे मधुबन विला. जे आपण गेल्या वेळी एक तुम्हाला व्लॉग दाखवला होता मधुबन विलाचा, तिकडे आपण परत चाललो आहे. आणि ह्यावेळी टीम मोठी आहे. ह्यावेळी आहे 14-15 लोक आहे. माझी दोन्ही साली आहे, म्हणजे एक मोठी आणि एक छोटी, दोघं येतात आहे. माझी बहीण, जिजू, फ्रेंड्स आहे, एक बेस्ट फ्रेंड आहे, एक ऑफिसची, आणि निलिशा, लारण्या तर आहेतच. आमचा मेंबर आहे ना. आणि एक आमचा नवीन मेंबर आमचा पुष्पा बसला इकडे पाठी, झोकेगानी साला. तर मग आता कसं प्लॅन आहे, आता आपण इकडून निघतोय घरातून माझ्या. आणि ॲज युजल गौरव लेट कमर, बिचारी प्रीती आणि दर्शन हे लोक ओबराय मॉलचा प्लॅन होता तिकडेच भेटायचा सगळ्यांचा. 3 गाडी आहेत, एक माझी, जिजूची आणि एक प्रीतीची गाडी आहे. तर 3 गाडीने आपण 14-15 लोक जातात आहे. आणि काय हां, आता गौरव निघाला घरातून, आता तिकडे पोचतोय. बेबो आपला जी सुरेखा आहे ती पण येते आहे. पाऊस पण चालू झालेला आहे, आपल्याला मस्त एक हे भेटेल, माहोल भेटेल. आणि काय बोलतो, हां बाकी सगळं पेट्रोल सगळ्यांनी भरूनच ठेवलं आहे. तर चला मग भेटू सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना नवीन चेहरे पण दाखवतो जे नवीन या व्लॉगमध्ये येणार आहेत. आणि काय, चला मग भेटू पुढे. आणि यावेळी एन्जॉय करूया. तुम्हाला सगळं संपूर्ण व्लॉग दाखवीन. खूपच एन्जॉय करायचं आहे, कारण की आपली फॅमिली पण आहे आणि मित्रमैत्रिणी पण आहेत. ओके, चला मग भेटूया आता आपण त्यांना ओबराय मॉलला. तर पोचलो आपण, 12:30 वाजले पोचलो आपण ओबराय मॉलला. इकडेच भेटायचा प्लॅन होता. आणि आहे इकडे रेडी मन लेट कमर. ट्रॅव्हल लेट कमर कुठे गेला? इकडे डे बसलाय बोलतात पुरा ब्लॉक नाही. दर्शन, चला तर इकडून निघूया आपण ओबराय मॉलच्या इकडून. सगळे 3 गाडी रेडी झाली आहे, पॅक झाली आहे. भेटूया पुढे रस्त्यामध्ये, तुम्हाला तर भेटत तर राहील. चला, तर इकडे आपण पोचलो आता खपोली मॅगडीला. थोडा ब्रेक घेऊया, इकडे खायचं थोडा नाश्ता, नॉर्मल आपण नाश्ता करूया आणि नंतर पुढे जाऊया. आता हे लोक तर येतात आहे. आपलं हे प्रियांका पण आली आहे आणि हे लोक सगळ्या पुढे वरती गेले. आता वरती आपण पण जाऊ सगळं. तर बसलो आता इकडे सगळे आले आहे लोक. हा पुरा टीम इकडे, गाला परिवार. काहीतरी खाऊया नंतर निघूया आपण. मॅक चीज सर, बर्गर, फ्रेंच फ्राईज, बर्गर. पोचलो आहे मधुबन विला. इकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. चलो, संध्याकाळचे वाजले आहे 5:15. पोचलो आपण जस्ट आता मधुबन विलाला. ही एंट्री. जिजूची गाडी तिकडे लागली आहे, आपली गाडी इकडे लागली आहे. आणि इकडे पोरं खेळायला चालू, ते लोक तिकडे बसले बघा. आणि आता गौरव आणि यायचे बाकी आहे. ते लोक नंतर मग बघूया पुढे आपण काय करूया. चला, इकडे बघा. तर गेल्या वेळी आपल्याला हे वाले रूम्स अलॉट झाले होते. इकडचं तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये तुम्हाला माहिती असणार का. इकडे आता ह्यावेळी आम्ही तिकडचे रूम्स मागितले, त्या साईडचे तुम्हाला ते रूम्स पण दाखवीन मी. आणि गाडी पण इकडेच लावूया आपण. गाडी हे लोक पण आले. दर्शनने गाडी चालवली बाबा. चलो फटाफट.
चला मग भेटूया तिकडे रूम्सवर. तर आपण गाड्या आतमध्ये लावलेल्या आहे या साईडला समोर. आता कोणता रूम आपल्याला अलॉट झाला तर माहिती नाही. आता येतील ते आपल्याला रूम्स दाखवतील आपल्याला. ते आता तुम्हाला पण रूम्स दाखवतो. चला चला रूम तर अलॉट झाला आपल्याला. एक रूम नंबर 6 आणि एक रूम नंबर 4 ते पण तुम्हाला दाखवतो. चला येणं घेऊन जाऊया. प्रीती कुठे आहे? गाड़ी लेके जाओगे ना उसका ही कुछ 1200 रुपये. यांचं नॉर्मल डिस्कशन चालू इकडे. गाड़ी लेके जाने का 1200. प्रीती कुठे आहे? गाड़ी प्रीती कुठे आहे? काय माहित कुठे गेले तिकडे. छोटे मुलं इकडे खेळत बसले. लारण्या पण इकडेच खेळते. मन लारण्या क्रिशू इकडेच आहे. हे लाडू तिकडे बेबूचा मुलगा इकडे काय करते उभी. चला रूम झालेल्या अलॉट झाले. चला जाऊ फटाफट जाऊन पकडा. चला जा रूम दाखवूया तुम्हाला. चला मग तुम्हाला आता रूम नंबर 6 दाखवतो. हा रूम नंबर 6 इकडेच आहे राईट साईडला. ह्याची चावी आणायला जातोय. तो आणायला गेलाय. एक छोटा रूम असेल. हा रूम तो तुम्हाला आणल्यानंतर दाखवतो. समोरच बघा इकडे 2 बेड आहे. हे आमच्यावाले इकडे बसतील आणि फॅमिलीवाले. आम्ही सिंगल लोक. आम्ही सिंगल लोक आम्ही इकडे बसणार आहे. आम्ही सिंगल लोक. पण तुम्ही सिंगल आहे बेटा. आम्ही सिंगल लोक इकडे झोपणार. आणि आपली फॅमिलीवाले म्हणजे पोरं विरं सगळे आहे त्यांना त्यांच्यासाठी तो वाला समोरचा रूम नाही दाखवतो. समोरचा इकडे 2 बेड्स आहे. तिकडे 3 बेड्स आहे. तिकडे ओपन आहे. तो दाखवतो. चल या तुम्हाला तिकडचा समोरचा आणि पूल समोरच आहे. याच्या हा आपला रूम आहे समोर. हा पूल अलगच आहे ना. हा आपला दुसरा पूल आहे समोरच. आणि हा बेडरूम इकडे. हा रूम नंबर 4 आहे. मस्त बेडरूम. हा एकदम क्लीन चकाचक एकदम मस्त दिले. तो मोठे बेड्स आहे सगळीकडे. ओके मोठाले रूम्स. हो मी त्याला सांगितलेलं ॲक्च्युली. इकडे एक वॉशरूम आहे समोर. क्लीन एकदम साफसफाई. जसं गेल्या वेळी पण होता साफसफाई. असे 2 बेडरूम्स इकडे. म्हणजे सकाळी तुम्हाला धावपळ करायची गरज पण नाही पडणार. म्हणजे 2 बेडरूम्स दिलेले आहे. 2 बाथरूम्स दिलेले. तुम्ही इकडे मस्त आरामशीर फ्रेश होऊ शकतात. कोणाला लाईन लावायची गरज नाही पडणार. चला हे लोक पूलसाठी एकदम रेडी. छोटे मुलं पूलमध्ये जाण्यासाठी एकदम एक्सायटेड आहे. घरातून निघताना एवढे सगळे मॅरिड होते आणि इकडे पोहोचल्यानंतर एक सिंगल झाले. हे सिंगल लोक आहे ना. हे मॅरिड लोक आहे ना. आमचं आम्ही सिंगल अजून सिंगल आहे. आम्ही तर सिंगल आहे. आम्ही तर जसं जन्मलो तसं सिंगल गेलोय. हा बघा आपण सिंगलच आहे. एक लारण इकडे समोर. हा रूम इकडे समोरच. रूम नंबर 6. गुड मॉर्निंग. नमस्कार गावाला. आली आहे सकाळ. ॲक्च्युली आहे दुसरा दिवस. इकडे सगळीकडे गाणं चालू आहे म्हणून रेकॉर्ड करायला भेटत नाही. ब्लॉग बनवायला भेटत नाही. हे सगळे हे लोक एन्जॉय करतात त्या पूलमध्ये. कालचा दिवस आपला होता शनिवार. आज आहे रविवार. हे लोक सगळे एन्जॉय करतात. ॲक्च्युली गाणी लागले ना तर रेकॉर्ड करू नाही शकत आहे. कारण की म्युझिक आहे ना. आजूबाजूला सगळे म्युझिक वाजत आहेत. तर आवाज तुम्हाला येणारच नाही थोडाफार. तसे तुम्हाला रूम्स तर मी दाखवले होते. जाताना पण मी तुम्हाला एक रूम दाखवीन. काल जसं काय आमच्या रात्रीचं जेवण होतं. आम्ही चिकन ग्रेव्ही जसं तुम्ही गेल्या वेळेस दाखवलंच होतं तुम्हाला. त्या ग्रेव्हीचं चिकन होतं आपलं. ग्रेव्ही चिकन आणि हे ग्रेव्ही चिकन आणि ते ग्रीनवाला चिकन असं नॉनव्हेजचं आपलं रात्रीचं होतं. आणि सकाळी आम्ही भुर्जी पाव मिसळ पाव ते सकाळचं नाश्ता असत होता. तर बघा हे लोक आता एन्जॉय करतात आहे. जास्त दाखवू नाही शकत तुम्हाला कारण की म्युझिक चालू आहे आजूबाजूला. आणि थोडा पाऊस पण येतो आहे. आणि आमचा त्रयान इकडे मस्त चिल आउट करतोय चेअरवर.
तर असा आपला दिवस चाललाय बघूया. प्रीती हे लोक तर थकले आहे. काल रात्री आम्ही मस्त पार्टी करत होतो रात्रभर. तर ते लोक तर अजून झोपलेच आहे. आता वाजायला आले दुपारचे 12. ते लोक अजून झोपलेच आहे, उठले नाही आहे. तर हां ते लोक आता बघा एन्जॉय, बाकीचे लोक आता एन्जॉय करतात इकडे पूलमध्ये. सगळ्यांना पोरं घेऊन सगळं एन्जॉय करतात आहे. मी काल तर खूप एन्जॉय केला. आता निलिशा गेली आहे. निलिशा लाराण्यासोबत गेली एन्जॉय करायला. तिकडे लाराण्यासोबत एन्जॉय करते पूलमध्ये. हे बघा. आणि मी इकडे त्रयांसोबत एन्जॉय करतो आहे ना. त्रयान एन्जॉय करतो आहे ना तू, आहे ना. चला मग आता याच्यानंतर आपलं दुपारचं जेवण असणार ते तुम्हाला दाखवून मी काय काय तुम्हाला ते रात्रीचं माहिती पडणार. कारण सेम हे असं नाही, चिकन यांचं एकदम एक नंबर असतं, मस्त असतं. चला ते पण तुम्हाला दाखवीन मी. मध्ये मध्ये तुम्हाला क्लिप्स बघायला भेटेल. हा इकडे तुम्हाला सांगितलं असं हा दुसरा रूमचा पूल आहे, प्रायव्हेट पूल आहे. आणि पाऊस पण मस्त येतो आहे. हा पूल एवढा मोठा आहे प्रायव्हेट त्यांचा. आणि इकडे बेबो आहे बघा. आणि त्यांचा आणि एक पूल बनतो आहे, तो अजून रेडी झाला नाही, तो चालू झाला नाही आहे, काम चालू आहे त्यांचं. चला या इकडे बेबो. लाराण्या पाठवून येते आहे. आणि काय मगरमच्छ, हे 3 मगरमच्छ झोपलेले आहे. आणि एक डॉल्फिन मध्ये. चला आता परत आपण पूलसाठी आलो आहे, थोडा एन्जॉय करू. नंतर आपण परत जेवायला जाऊ. चला. आणि इकडे रात्रीची पार्टी झाल्यानंतर उगवलेले माणसं. रात्री आमची पार्टी एकदम मस्त 5 वाजेपर्यंत चालली. मस्त एन्जॉय केलं. म्युझिक एकदम लावून चालू एकदम एन्जॉय करत होतो. आणि हा दुसरा एक डॉल्फिन इकडे आहे, आता उठलेलं डॉल्फिन. चला आता थोडा एन्जॉय करूया आणि नंतर मग जेवायला जाऊया. हळूहळू काळोख होतोय. व्ह्यू इकडचा एकदम सुंदर व्ह्यू आहे, एकदम सुंदर व्ह्यू आहे. काय हा हे एक नंबर वाटतंय. पुरा संपूर्ण वातावरण एकदम एक नंबर वाटतं ते. आता जेवायचा टाईम आहे. अर्धे लोक गेले पुढे जेवायला आणि बाकीचे पण जातात ते. आता आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो काय काय जेवण. तर आपलं लंचमध्ये, दुपारच्या लंचमध्ये आहे चिकन आहे, चिकन ग्रेव्ही, राईस घेतला आहे आणि पापलेट जसं काल होतं सेम तसंच आहे. त्याच्यामध्ये चपाती पण येते, चपाती पण घेऊ शकतात. नॉनव्हेज पण, व्हेज पण असतं. व्हेजमध्ये भाज्या असतात. आणि आपलं लाईट गेली येते जाते असे. आणि आताचा माहोल, पावसाची सुरुवात झालेली आहे इकडे कडकडात एकदम. कर्जतमध्ये मधुवन विलामध्ये पाऊस एकदम, वारा एकदम कडक. बाजूला झरणा, पाऊस एकदम जोरात भरला होता, आता एकदम जोरात येतो. मस्त माहोल, एकदम वातावरण मस्त झालं, थंडगार झालं एकदम. आता पुरा संपूर्ण आपल्या ट्रिप झाल्यानंतर आहे ना, हे असे वांदे असतात. 280 हिशोब करत बसले. 60 इनको देना है. तुमने अपना आदमी भेजा लाश के बदले पैसा लाने के लिए? हाँ। ये तुम्हारा आदमी है? ये मेरा आदमी। तुमने सुना एक्सपीरियंस को पैसा दिया? हाँ। तो तुम ऐसा क्यों बोल रहे? तुमको पैसा बोलता इसने मुझे पैसे दिए, वो चुड़ैल बोलती है उसने मुझे पैसे दिए, और एक सांड है वो बोलता मैंने पैसे दिए. अब को मैं तबाह हूं तो मुझे पैसे दे. 4 आदमी मेरे को पैसे दे रहे. अरे किस मर्दूद की औलाद ने मेरे को पैसा दिया? ये सगळ्यांचे हिशोब करत बसले. 40 रुपया ये पानी का, 40 उसका. चला निघायचा टाइम झालाय आपल्याला. एक लेक, आपला लेक दाखवायचा राहिला होता. इकडे पण रूम्स म्हणतात लेकच्या बाजूला. हे बघा नवीन रूम्स म्हणतात. इकडे पण स्टेचं असेल आणि समोरच असे ब्रिज आहे आणि असं लेक बनवलं आहे. बोट पण आहे, पण अजून ते स्टार्ट झाली नाही आहे. पण मस्त एकदम नजारा इकडचा. तर फायनली हा होता आपला व्लॉग.
निघायची वेळ झालेली आपली. फायनल सगळे निघतात आहे. हिशोबाची मारामारी चालू होती, ते झालेला हिशोब थोडा बहुत बाकी आहे, ते आता घरी गेल्यानंतर आपण सेटल करू. तर होता हा असा ब्लॉग. तुम्ही इकडे येऊ शकता मधुबन विलामध्ये. आम्ही पण आमचा ब्लॉग झाला होता. हां, आम्हाला नंतर माहिती नाही, आम्हा- आमची गाडी पोचलेली, आमचं नेटवर्क गेलेलं होतं इथे. अरे कहना क्या चाहते हो? तर हा ब्लॉग तसं तुम्हाला सांगितलं मधुबन विलाचे पर पर्सन 1700 आहे. आम्ही तर शनिवारी आलो होतो, आम्हाला डिस्काउंट दिलं होतं कारण की आम्ही हर वर्षी येतो इकडेच. तर तुम्ही पण येऊ शकता. बेस्ट जागा आहे, आरामशीकडे बसवतं, एकदम मस्त वातावरण. बायकांना घेऊन या, त्या कोणाच्या पण असू दे, स्वतःची असू दे, दुसऱ्याची असू दे, पण बायकांना घेऊन या. कुछ भी हा ब्लॉग आपण इकडे संपवू. तुमची रजा घेऊ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सिया.